नमस्कार, अनु कुक अँड बेकर्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रवा अप्पे। ते बनवण्यासाठी आपण एकदम सोप्या पद्धतीत बनवणार आहोत। त्यासाठी आपण पहिला पॅन घेतलेला आहे। इकडे पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये आता आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालेलं पाहिजे। आपण इथे अर्धा चमचा तेल घेतलेला आहे, जास्त नाही घेतले। त्यामध्ये आपण तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण राई टाकलेली आहे, म्हणजेच मोहरी टाकून घेतलेली आहे। ती एकदम तडतडल्यानंतर ह्यामध्ये आपण जिरा टाकून घ्यायचा आहे। पाहू शकता आपली राई तडतडत आहे। त्या प्रकारे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण जिरा घेतलेला आहे पाव चमचा। जिऱ्याच्या नंतर आपण ह्यामध्ये कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला आणि शिमला मिरची, जी भोपळी मिरची देखील आपण बोलतो त्याला, हिरवी, ती कापून घ्यायची आहे। बारीक चॉप करून घ्यायचे आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही बारीक मिरची सुद्धा कापून टाकू शकता। मी इथे बारीक मिरची कापून घेतलेली नाही आहे। जर लहान मुलांना बनवून द्यायचं असेल तुम्हाला तर ह्यामध्ये तुम्ही बारीक मिरची टाकू नका कापून। आणि खूप असे छान चविष्ट असं पदार्थ आहे, आपण घरी नाश्त्याला खातो। हे इन्स्टंट आहे, लवकरात लवकर बनतं। आपल्याला जास्त वेळ रात्रभर भिजत घालायची गरज नाही पडत, तांदूळ भिजत घाला किंवा असं काही। हे आपण रव्याने बनवणार आहोत, झटपट होणारे, सकाळचा नाश्ता लगेच होणारा। आता आपण इथे शिमला मिरची टाकून घेतलेली आहे बारीक करून आणि छान अशी परतून घ्यायची। अशी थोडंसं ब्राऊन कलर आला पाहिजे, सोनेरी रंग आलेला पाहिजे थोडंसं त्याला, असं आपण परतून घ्यायचं आहे। जास्त असं नाही, थोडंसं असं शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून तुम्ही शिजवून घ्या। त्यानंतर आपण एका बाउलमध्ये इकडे घ्यायचं आहे आणि त्या बाउलमध्ये 2 वाटीला 1 वाटी दही घ्यायचं आहे। 2 वाटी आपण इथे रवा घेतलेला आहे। रवा जाडसर किंवा बारीकसुद्धा तुम्ही घेऊ शकता। इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। त्या 2 वाटी रव्याला आपण 1 वाटी दही घेतलेला, अशा प्रमाणात तुम्ही घ्यायचं आहे। हे पाहू शकता मी आता दही घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। आणि त्यामध्ये आपण जे मगाशी मिश्रण बनवलं होतं, कांदा, जिरं, मोहरी आणि शिमला मिरची, याचं मिश्रण आपण आता ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। परत एकदा सांगते, तुम्हाला जर यामध्ये मिरची टाकायची तर तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता, बारीक हिरवी मिरची। आणि जर लहान मुलांसाठी द्यायचं असेल तर ह्यामध्ये मिरची टाकू नका। आता आपण ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। पाहू शकता मगाशी आपण मीठ टाकलेलं नव्हतं आणि मीठ जरा कमीच टाका सुरुवातीला। आणि मीठ टाकून आपण इथे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। मिश्रण एकत्र करत असताना हे थोडंसं घट्ट असं मिश्रण तयार होतं दही टाकल्याने, त्यामुळे थोडंसं आपण पाणी ॲड करून थोडं, आपण जास्त नाही करायचं आहे, थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मिश्रण। झटपट होणारा नाश्ता आहे। सकाळी आपल्याला वेळ कमी असल्यास आपण हे नाश्ता बनवू शकतो, पटकन असा होणारा आहे। पाहू शकता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम जाडसरसुद्धा मिश्रण याचं ठेवायचं नाही आहे, पातळ असं मिश्रण आपल्याला हवं आहे। असं मिक्स करून घेऊया आपण। थोडंसं पाणी ॲड करायचं, एकदमही पाणी ॲड करू नका। पाहू शकता मी केवढ्या पद्धतीमध्ये तुम्हाला मिश्रण दाखवते आहे। पाणी टाकून घ्यायचं आहे ते। ह्याच्यामध्ये तुम्ही अजून जेव्हा तुम्ही अप्पे बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही चीजचाही सुद्धा वापर करू शकता। मी इथे नाही केला आहे। आता इथे मी 15 ते 20 मिनिटानंतर झाकून ठेवल्यानंतर हे पाहू शकता मिश्रण किती घट्ट झालेलं आहे। आपलं पाणी जे आहे ते रव्याने शोषून घेतलेलं आहे। त्यामुळे आता याच्यामध्ये आपण अप्पे फुगण्यासाठी आपण इथे यामध्ये इनो टाकत आहोत। इनो आहे तो रेग्युलर आहे, तो इनो 1 पॅकेट मी ह्यामध्ये टाकलेला आहे। 15 ते 20 मिनिटानंतर टाकायचं आहे, सुरुवातीला टाकू नका। जेव्हा तुमचे 15 ते 20 मिनिटं सुकून झालेलं असेल, म्हणजे रव्याने शोषून घेतलेलं असेल पाणी, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये इनो टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ह्याची पेस्ट थोडीशी तयार करून घ्यायची आहे। पाहू शकता मी थोडंसं पाणी ॲड करत आहे, एकदम पाणी ॲड नाही करायचं आहे आपल्याला ह्यामध्ये।
आणि पातळ अशी थोडीशी ग्रेव्ही घ्यायची बनवून. आणि तुमच्याकडे अप्पे पात्र असेल तर टेन्शनच नाही आहे. मी अप्पे पात्र आहे माझ्याकडे, त्यामुळे मी अप्पे पात्रे गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे एका बाजूला. पाहू शकता एवढ्या पद्धतीमध्ये तुम्हाला पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्त एकदम पातळही करू नका. हे अप्पे पात्र आहे. अप्पे पात्र तुम्हाला सहज दुकानामध्ये उपलब्ध होईल. यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला, जेणेकरून आपले अप्पे चिटकणार नाहीत. आता ह्यामध्ये आपण अप्पेचं जे मिश्रण आहे ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सगळ्या आता आपण या होलमध्ये आपण अप्पेचं मिश्रण आहे ते टाकून घेत आहोत. तुम्ही घरी नक्की करून पहा. तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला कसं वाटलं. झटपट अशी होणारी रेसिपी आहे, जास्त वेळही लागत नाही आणि चवीलासुद्धा छान लागतात. सेम जे बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जे उपलब्ध असतात अप्पे त्या प्रकारेच तुम्हाला ह्याची चव असेल. एका बाजूला तुम्ही जेव्हा 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही जेव्हा ठेवत असाल त्यावेळेला तुम्ही खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवून घ्यायची आहे. यावेळी मी सुद्धा तसंच केलेलं आहे. 15 ते 20 मिनटं जेव्हा मी ठेवलं होतं सोक करा तेव्हा मी चटणी बनवून घेतलेली खोबऱ्याची. पाहू शकता आता आपण परतून घेत आहोत अप्पे. आपले झालेले आहेत थोडेसे एक साईडने, दुसऱ्या बाजूला होण्यासाठी आपण परतून घ्यायचे आहे. पाहू शकता किती इझिली असे छान प्रकारे अप्पे आपले निघत आहेत आणि सॉफ्ट असे आहेत मस्त. आता आपण परतून घ्यायचे आहेत सगळे अप्पे आणि सगळ्या अप्प्यांवरती साईडने थोडंसं ऑइल टाकायचं आहे. मस्त असे तयार होतात अप्पे. सगळ्या बाजूने आता आपण परतून घेतलेलं आहे. एका चमच्याच्या साहाय्याने किंवा हे आपल्याकडे जे बटर लावण्यासाठी वापरलेला चमचा असतो त्या चमच्याने देखील तुम्ही अप्पे परतून घेऊ शकता. पाहू शकता आता सगळ्या बाजूने करून घेत आहे. 5 ते 6 मिनिटात अप्पे आपले तयार होतात. जास्त वेळ देखील लागत नाही. कमी आचेवरच आहे हे. मी यावेळी गॅसही फास्ट केलेला नाही आहे. पाहू शकता आपल्या अप्प्यामध्ये आता आपण थोडंसं तेल असं साईडने टाकून घ्यायचं आहे. जास्त नाही घ्यायचे, थोडंसं टाकून घ्यायचे, जेणेकरून दुसऱ्या बाजूने आपले अप्पे भाजले जातील. पाहू शकता आता आपण अप्पे आपले रेडी होतील 5 ते 6 मिनिटामध्ये. पाहू शकता आपले अप्पे रेडी झालेले आहेत. तुम्ही घरी नक्की करून पहा. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे इन्स्टंट रवा अप्पेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या अनु कुक अँड बेकर्स चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.